ज्योतिर्लिंग आणि शिवलिंग हे दोन्ही वेगवेगळे आहेत. शिवपुराणातील कथेनुसार एकदा ब्रह्मा आणि विष्णू या विषयावर दोघं चर्चा करत होते. चर्चेचे रूपांतर शेवटी वादामध्ये झाले. त्यावेळी भगवान शंकर तेथे प्रगट झाले, ज्योतिस्तंभाच्या स्वरूपात प्रगट झाले. त्यामुळे या ज्योतीचा दाह इतका होता की ब्रह्मा आणि विष्णू ते सहन करू शकले नाहीत आणि त्यांना त्यांची चूक लक्षात आली. याच ज्योती पृथ्वीवर 12 ठिकाणी प्रगट झाल्या. यालाच आपण ज्योतिर्लिंग असे म्हणतो. आणि शंकराने ज्योतीच्या रूपाने प्रगट होणे, सृष्टीचे निर्माण करणे हे ज्योतिर्लिंग स्वयंभू प्रगट झालेले आहे. तर शिवलिंग हे मनुष्याकडून स्थापन केलेले आहे. शिवलिंगाची निर्मिती ही मनुष्याने केलेली असते. शिवलिंग हे मनुष्याकडून तयार केलेले असू शकते किंवा स्वयंभू अशा दोन्ही स्वरूपात असू शकतात.